श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, बहुतेक वेळा असं होतं की आपल्याला वाटतं बाबा रे, या व्यक्तीकडे काहीच नाही, हा व्यक्ती जास्त श्रीमंतही नाही किंवा हा व्यक्ती जास्त मेहनतही करत नाही, याची वडिलोपार्जित काही संपत्ती नाही किंवा याला कुणाचा आसरा आहे असंही काही नाही, हा जे काही करतो हा त्याच्या स्वबळावरतीच करत आहे. परंतु तरीही लक्ष्मी ही त्याच्याकडे अट्रॅक्ट कशी होते किंवा त्याला कधीच कशाची कमी का नाही बरं भासत किंवा याच्या सर्वच इच्छा अशा पूर्ण कशा होतात. काहींच्या आपण म्हणतो पहा, किंवा पूर्वीचे लोक पण म्हणायची आणि म्हणतात पण की एखाद्याच्या याच्यामध्ये एवढी ताकद असते की तो व्यक्ती जिथे पाय ठेवेल तिथं पाणी काढण्याची ताकद ही त्या व्यक्तीमध्ये असते. तर हे का बरं, तर काही लोक असं म्हणतात की नाही, त्याचे ग्रह खूप चांगले आहेत, त्याचं नशीब खूप चांगलं आहे किंवा त्याचे कर्म खूप चांगले आहेत. हे तर असतंच, पण त्याबरोबर तो जे काही कर्म म्हणजे जे काही कार्य करतो त्या कार्याला जर त्याच्या नशिबाची जर साथ जर भेटली तर निश्चित त्याचं नशीब, त्याचं आयुष्य, त्याचं सर्व जे काही उद्योगधंदा व्यापार वगैरे जे काही आहे ते निश्चित व्यवस्थित व्हायला आणि सफल व्हायला, भरभराट व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे पहा, बहुतेक लोकांचं असं असतं की कमी याच्यामध्ये, कमी कष्टामध्ये ते बुद्धीच्या जोरावरती खूप सारी काम करताना आपल्याला दिसतात. म्हणजे मेहनत काहीच नसते, अगदी एका जागेवरती आपल्याला बसलेले दिसतात, परंतु त्यांची इन्कम जर पाहायला गेलो तर लाखोंमध्ये इन्कम असते. आपणही कधी कधी चाट होतो की बाबा रे, आपण एवढे 12-12 तास 18-18 तास काम करतो तरीही आपल्याकडे एवढा पैसा येत नाही. आपण एवढं शिक्षण घेतलेलं आहे, आपल्याकडं रूप सौंदर्य सगळं काही आहे, पण तरीही आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे रखडणारी माणसंही आहे. घरातील अगदी लहानापासून वृद्धापर्यंत प्रत्येक जण आपल्याला सपोर्ट करत असतो. आपण एक सोडून 2, 3, 4 कामं करत असतो, म्हणजे आपण स्वतःला गुंतवून घेतलेला असतो, तरीही आपण त्या व्यक्ती इतकं कमवत नाही. तर ती व्यक्ती ज्याप्रमाणे तिची स्वप्न पूर्ण करत आहे त्या पद्धतीने आपण आपली स्वप्न पूर्ण करायला कुठेतरी आपल्याला असं वाटतं की कमी पडते. तर यासाठीच आज एक सुंदर असा मी उपाय सांगणार आहे. उपाय हा एंजल नंबरचा आहे आणि तुम्हाला माहिती आहे एंजल नंबर कधीच खाली हात जात नाहीत. मी स्वतःही या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. माझी मैत्रीण, खूप क्लोज मैत्रीण आहे, तर तिने सुद्धा या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. तीही आणि मी, आमच्या दोघींमध्ये अशी टसल लागायची की कोण पटकन हा एंजल नंबर ॲड करणार. आता हा एंजल नंबर कुठं ॲड करायचा, कुठं ठेवायचा, कसा वापरायचा, हे सर्व काही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. आता आपल्याला माहिती आहे आपण म्हणजे एक मूर्तीचा, आपण म्हणतो एक मातीचा गोळा आहे, बरोबर की नाही. त्याचप्रमाणे आपण जसं मातीचा गोळा आहे, आपल्याला जसं आपली आई असो, आपले शिक्षक असो किंवा जे काही समाज असो आपल्याला जे घडवण्याचं काम करतं त्याप्रमाणे आपण घडतो. त्याचप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश यांनी आपल्याला घडवलेलं आहे, आपलं पालनपोषण करत आहे, आपला रासही तेच करणार आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की ज्याप्रमाणे भगवान शिव आहेत ते अर्धांगी आहेत, म्हणजे अर्धी पार्वती आणि अर्धे भोलेनाथ आहेत, तर त्याचप्रमाणे आपलं सुद्धा महिलांचं, विशेष करून महिलांचं सांगते, महिलांची जी डावी बाजू असते ही डावी बाजू शुक्र ग्रहासाठी समर्पित असते. म्हणजेच ही जी बाजू आहे ही शिवाची बाजू म्हटली जाते आणि उजवी जी बाजू आहे ही पार्वतीची बाजू असं म्हटलं जातं. तर सांगण्याचं तात्पर्य असं, आपली जी डावी साईड आहे, डावी साईड कोणताही शुक्र ग्रह, आपला जो ग्रह आहे किंवा बुध ग्रह आहे तो स्ट्रॉंग करण्यासाठी खूप महत्त्वाची असते. आणि ज्याचा शुक्र ग्रह आणि बुध ग्रह स्ट्रॉंग, तो त्याची बुद्धी ही खूप चालते, निर्णय घेण्याची क्षमता त्या व्यक्तीकडे जास्त असते. त्याचप्रमाणे ज्याचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्याच्या जीवनामध्ये कधीच पैशाची कसलीच कमतरता भासत नाही, त्याला समाजात मान सन्मान भेटतो, घरात इज्जत भेटते. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये तो प्रगती करतो, त्याच्या जीवनामध्ये कोणत्याच अडीअडचणी येत नाहीत, जरी आल्या तर त्या छोट्या मोठ्या असतात, त्यावरतीही मार्ग तो सहजरित्या काढतो. आता कसं, तर त्यासाठीच सांगते पहा, आपला डाव्या हाताचा हा जो अंगठा आहे, अंगठ्याच्या खालचा हा जो भाग आहे आपला, पहा ही एक रेषा आहे, ह्या रेषेच्या वरचा म्हणजे बरोबर अंगठ्याच्या खालचा जो भाग आहे हा शुक्र ग्रहाला समर्पित आहे, किंवा हा जो उंचवट्याचा भाग आहे हा शुक्र ग्रहासाठी समर्पित असा भाग मानला जातो. हा भाग आपला शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी खूप मजबूत असतो, याचा संबंध डायरेक्ट आपल्या शुक्र ग्रहाशी असतो. त्याचप्रमाणे आपण इथं जे घड्याळ घालतो, हा घड्याळाचा हा जो भाग आहे, हे पहा हा जो भाग आहे, कुठं इथे एक रेषा आहे आणि इथे एक रेषा आहे, हा बरोबर मधला जो भाग आहे
हा भाग सुद्धा शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी खूप गरजेचा आहे. तर आता या दोनही ठिकाणी तुम्हाला मी सांगेल त्या पद्धतीने करायचं आहे. काय करायचं, एक तुम्हाला हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आहे. आता हिरव्या रंगाचा नाहीच भेटतो दुकानामध्ये, स्टोअरमध्ये सहजरित्या भेटतो. जर तुम्हाला पाहतो म्हणजे आपण म्हणतो असा थोडासा चमकीचा वगैरे पण येतो, किंवा नॉर्मल सुद्धा कलरफुल जर पेन घेतले तर त्यामध्ये हिरव्या रंगाचा सहज भेटतो. समजा नाहीच भेटलं तर तुमच्या मुलांचे निश्चित स्केच पेन वगैरे असतात, ते हिरवा एक स्केच पेन जरी घेतला तरीही चालेल, किंवा जेल पेन कोणताही घ्या. पण हिरवा नाहीच भेटला आणि तुम्हाला उपाय करायचाच आहे, स्टार्टच करायचं आहे, तर काय करायचं, निळ्या रंगाचा जरी पेन तुम्ही घेतला तरीही चालणार आहे, काही हरकत नाही. फक्त याला म्हणजे काही नियम नाही, काहीच नाही. महिला करू शकतात, पुरुष करू शकतात, कोणीही, तरुणही करू शकतात, कोणीही, वृद्धही करू शकतात, कोणीही हा उपाय करू शकतो. आणि कारण खूप महत्त्वाचा आणि खूप उपयोगी ठरणारा असा हा उपाय आहे. आता उपाय कसा करायचा आता ते सांगते. पहा, या उपायाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणताही नियम नाही, कोणतीही अट नाही, काही नाही. अगदी तुम्हाला पिरियड असो, सुतक असो, विटाळ असो, तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. कधीही, कुठेही, केव्हाही, अगदी झोपण्यापूर्वी जरी केलात तरी चालेल, बसल्या बसल्या जरी केलात तरीही चालेल. आता काय करायचं, इथे या भागामध्ये तुम्हाला 24 हा अंक लिहिचा आहे. पहा, 24 म्हणजे 2 आणि 4, 24 सर्वांना माहिती आहे. 2 4 24 हा 24 हा अंक तुम्हाला येथे लिहायचा आहे, किंवा येथे जर तुम्ही 24 अंक लिहिला तरीही चालेल. आणि इथे बरोबर हे पहा, बरोबर ह्या भागामध्ये आणि ह्या भागामध्ये हा एक अंक लिहा, किंवा अजून एक अंक सांगते 1176. 1176 हा अंक सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. 1176 हा अंक सुद्धा, या अंकातील जे काही ग्रह आहे 1 1 आणि 7 आणि 6 हे हे अंक सुद्धा शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. शुक्र ग्रहाला समर्पित असे हे अंक आहेत. त्याचप्रमाणे 2 आणि 4 हे सुद्धा अंक शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी, बुध ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी खूप गरजेचे आहेत. म्हणून तुम्ही एका ठिकाणी 24 आणि एका ठिकाणी 1176 हे जरी अंक लिहिले तरीही चालतात. आता बहुतेक ठिकाणी पहा, काही मुलं कॉलेजला जातात, काही लोक कामाच्या ठिकाणी जातात, तर तिथे अलाउड नसतं असं काही लिहिणं वगैरे, नाही का. किंवा आपली एक्झाम वगैरे असेल तर आपल्याला समजा जायचे, इंटरव्ह्यूला जायचे आणि हा अंक आपण लिहून जायचं, ते योग्य वाटत नाही. तर तुम्ही तुमच्या डाव्या साईडच्या भागावरती खांद्यावर लिहा, दंडावर लिहा, किंवा तुम्ही मांडीवर लिहू शकता, किंवा कोठे तुमच्या पायाच्या पोटरीवर लिहा, कोठेही तुम्ही डाव्या साईडला हा अंक जरी लिहिला तरीही चालेल, जेणेकरून ते कुणाला दिसणार नाही तरीही चालेल. परंतु सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रभावी जो भाग आहे आपल्या शरीराचा तो हा आणि हा आहे. म्हणून ज्यांना इथं लिहिणं शक्य आहे त्यांनी इथे लिहा, ज्यांना इथं लिहिणं शक्य नाही त्यांनी डाव्या साईडला कोठेही लिहा, हातावर, पायावर, कोठेही लिहा तरीही चालणार आहे. फक्त डाव्या साईडला लिहिचं आहे, उजव्या साईडला लिहायचं नाही. आणि लिहिल्याच्या नंतर काही नाही, तुमची जी काही इच्छा आहे ती पॉझिटिव्हली पूर्ण होत आहे असं फक्त इमॅजिन करायचं आहे, असं फक्त इमॅजिन करायचं आहे. ब्रह्मांडामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की जी आपण पॉझिटिव्हली बोलल्याच्या नंतरनं ती पूर्ण होत नाही. कोणतीच गोष्ट नाही. पहा, ज्याच्याकडे कष्ट करण्याची ताकद आहे, ज्याच्याकडे संयम ठेवण्याची हे आहे, ज्याच्याकडे पॉझिटिव्हिटी आहे, त्याच्या निश्चितच सर्व इच्छा पूर्ण होतात. कारण कसं आहे, जो कष्ट करतो, जो मेहनत करतो, त्याच्या कष्टाला आज ना उद्या नक्कीच फळ भेटतं. निश्चितच त्याला त्या गोष्टीचं फळ भेटल्याशिवाय राहत नाही. आणि कष्ट केल्याच्या नंतर आपलं नशीबही साथ देतं, आता आपण हे छोटे मोठे उपाय करत असतो. निश्चित तुम्हीही हा नंबर लिहून पहा, अनुभव घेऊन पहा. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, अगदी काही तासांमध्ये अनुभव देणारा हा उपाय आहे. पहा, आता समजा तुम्ही हे लिहिलं, नंबर लिहिला की नंबर लिहिल्याच्या नंतर तुम्हाला एक इच्छा मनामध्ये व्यक्त करायची आहे अशी की पहा, आता समजा मला एक ठोस अशी काहीतरी रक्कम हवी आहे. समजा मला 50,000 हवे आहे, तर मी म्हणणार आहे की हे ब्रह्मांड नायका, हे ब्रह्मांडा, मला दर महिन्याला 50,000 रुपये मिळावेत असं काहीतरी कर. किंवा तुम्हाला 1 लाख हवे आहे, तुम्हाला 50 लाख हवे आहे, तुम्हाला कितीही हवे आहेत, जी कोणती लमसम अमाऊंट असेल ती लमसम अमाऊंट तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही ठेवायची. आणि ही जी काही अमाऊंट आहे ही मला कोठून ना कोठून, कोणत्या ना कोणत्या प्रकारे महाराज मला दर महिन्याला भेटत जाऊ दे असं तुम्हाला फक्त इमॅजिन करायचं आहे. पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला द्यायचे आहेत. आणि हे केल्याच्या नंतर रोज तेच करायचं. रोज एकच इच्छा मनामध्ये धरा, एक लमसम आकडा मनामध्ये धरा.
पहा, ब्रह्मांड निश्चित तुमची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमचे जे काही बंद झालेले दरवाजे होते ते दरवाजे ओपन होताना तुम्हाला दिसतील. पहा, बहुतेक वेळा असं होतं की तुम्ही कितीही प्रयत्न करता, परंतु आपण एका लेवलला असं म्हणतो की नाही रे बाबा, मी एवढं प्रयत्न करूनही माझ्या घरात पैसा येत नाही, किती जरी आला तरी तो राहत नाही, कोणत्या ना कोणत्या मार्गाने कुठे जातो हेही समजत नाही, माझे पैसा कोणी बांधला तर नाही ना, कोणी बांधी तर घातली नाही ना. म्हणजे आपल्या मनात 1,000 विचार येतात, कारण माणूस आहे, निश्चित मनामध्ये विचार येतात. परंतु हे कोणतेही जरी काही जरी कोणी जरी केलेलं असेल तरीही सर्वावरती जालीम आणि प्रभावी उपाय जो आहे हा एंजल नंबरचा आहे. निश्चित करून पहा आणि काय अनुभव येतो हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पहा, निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. आता किती दिवस राहायचं, पहा कंटिन्यू जरी लिहिलं तरी काय हो, त्याला काही मेहनत आहे का? तो अंक मिटला की पुन्हा पेन घ्यायचा, पुन्हा त्यावरतीच गिरवायचा आणि पुन्हा तो ठळक करायचा, एवढंच काम करायचं आहे. रात्री लिहा, झोपताना लिहा, उठल्यावर लिहा, जेवताना लिहा, कधीही लिहू शकता, कोठेही, अगदी गाडीत जरी बसलात आणि तेथे जरी लिहिलं तरीही चालेल, कामात असताना लिहिलात तरीही चालेल. निश्चित सांगितलेलं तुम्हाला सर्व समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या ऋतू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.